ताई काय सांगाल, आज भाजपाची उमेदवारी तुम्हाला मुंडीम जिल्हा परिषद गटाची मिळाली आहे, काय पहिली प्रतिक्रिया? काय मिळाल्याबद्दल धन्यवाद. बर, ते एक पारंपरिक गट आहेत तुमच्या भागामध्ये. भारत आबा शिंदे आणि शिवाजी नाना कांबळे हे पारंपरिक विरोधक समजले जातात. दरवेळेस वेगवेगळ्या कार्यक्रमात दिसतात एकाच ठिकाणी. पण आता तुम्ही राजकीय लढाईला सज्ज झालात. त्यांच्या देखील पत्नी जे आहेत ते मैदानात उतरलेत, राजकीय मैदानात. कसं आव्हान असणार आहे आणि तुमचा काय विश्वास? जनतेचं या आपल्याला साथ असणार आहे. बर, हां, नेमकं 20 वर्ष आपण त्यांना जनतेने आपल्याला निवडून दिलं, अजून ह्या पण ती निवडून देते. पण काय असे मुद्दे आहेत की तुम्हालाच जनतेनं मतदान करावं? आपण सगळेच कामं करतात, 20 वर्ष झाले सगळ्याला सहकार्य करतो. विश्वास आहे विजयवर? हो. ताई, आपण हे कोणत्या मुद्द्यावर निवडणूक लढवणार आहोत? आता कामाच्याच मुद्द्यावर. नाना काय सांगाल, ज्या पद्धतीनं मुंडीम जिल्हा परिषद गट म्हटलं की सातत्यानं पारंपरिक लढाई होताना पाहायला मिळते. आज जरी तुम्ही एकमेकाच्या विरोधात नसले तर सौच्या लढतीसाठी श्री सज्ज झालेत. भारत आबांच्या विरोधात पुन्हा एकदा तुम्हीच मैदानात आहात. नमस्कार. मोडणीम जिल्हा परिषद मतदारसंघातून सर्वसाधारण महिला या जागेवरती माझ्या सुविद्य पत्नी वंदना शिवाजी कांबळे यांना भारतीय जनता पार्टी यांनी मोडणीम जिल्हा परिषद मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार म्हणून या ठिकाणी त्यांना घोषित केलेलं आहे. मला खात्री आहे 1997 सालापासून आज या जिल्हा परिषदच्या मैदानामध्ये मी आणि माझी पत्नी यावेळेला 6व्यांदा आम्ही जिल्हा परिषदच्या या निवडणुकीला सामोरं जातोय. गेल्या 20 वर्षामध्ये सलग 4 वेळा वेगवेगळ्या मतदारसंघातून मी निवडणूक लढवली आणि जनतेच्या आशीर्वादाने विकास कामाच्या जोरावरती माढा तालुक्याचे नेते आमदार बबनराव शिंदे यांच्या सहकार्यातून तालुक्याचे तरुण नेते रणजित भैया शिंदे आम्ही सगळ्यांनी मिळून माढा तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा रोवण्याचं काम निश्चितपणे आम्ही हातामध्ये घेतलेलं आहे. मला खात्री आहे माढा तालुक्यातील तमाम जनता विकासाच्या मुद्द्यावरती आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना निश्चितपणे विजयी करेल, हा आत्मविश्वास मला या निवडणुकीमध्ये आहे. पण कुठेतर 30 वर्षाची सत्ता पालटवण्याचं काम अभिजित पाटील यांनी केलंय. विधानसभेला 30,000च्या मताधिक्यानं ते या ठिकाणी तुतारी घेऊन निवडून आलेत. कुठेतर याच संदर्भात तुम्हाला वाटत नाही की कुठेतरी मनात धाकधूक आहे? अरे बिलकुल धाकधूक नाही, विजय आमचा पक्का आहे. कारण 30 वर्षाचा अनुभव या निवडणुकीमध्ये आम्ही मैदानामध्ये असताना लोकांचा आशीर्वाद असल्यानंतर, जनतेची साथ असल्यानंतर कुणीही आम्हाला या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून माढा तालुक्यातील 5ही गटातील सर्व उमेदवार, पंचायत समितीचे 10 उमेदवार अधिक जिल्हा परिषदेचे 5 उमेदवार आम्ही जिल्हा परिषदेमध्ये सर्वजण मिळून त्या ठिकाणी आमदार बबनदादा शिंदे, रणजित भैया शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमारजी गोरे साहेब आणि या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जो विकासाचा नारा या राज्याला दिला, या तालुक्याला दिला, गेल्या अनेक वर्षाची अनेक विकासाची कामं या दोन्ही नेत्याच्या माध्यमातून माढा तालुक्यामध्ये विकासाची गंगा निश्चितपणे आदरणीय बबनदादांनी जी सुरुवात केली त्याच्याच पावलावरती पाऊल टाकून रणजितसिंह शिंदे या तालुक्यामध्ये विकास करतात. नाना, आजपर्यंत इलेक्शनमध्ये जर वेळेस तुमच्यासोबत दादा असायचे, यंदा दादांची काय बाबा दादा सध्या दवाखान्यात आहेत, त्यांची काय उणीव असेल का तुम्हाला प्रचारात? काय उणीव आहे दादा? निश्चितपणे भले दादा अमेरिकेमध्ये जरी उपचारादरम्यान उपचार करत असले तरी सुद्धा त्यांची तब्येत अतिशय ठणठणीत आहे आणि या तालुक्यातील सगळ्या मतदाराशी, सर्व कार्यकर्त्याशी अमेरिकेतून संवाद साधण्याचं काम निश्चितपणे आदरणीय दादा या तालुक्यामध्ये करतात. भले जरी बाहेर असले तरी या तालुक्यातील जनता दादांनी जो उमेदवार दिला त्या सर्व उमेदवाराला विजय करण्याचं निश्चित त्यांनी या ठिकाणी ठरवलेलं आहे. नाना, मोडणीमच्या जिल्हा परिषद गटामध्ये अनेक फॅक्टर निवडणूक आले की इम्पॅक्ट त्या फॅक्टरचा होत असतो. या वर्षीचा आणि गेल्या पंचवार्षिकचा फॅक्टर जो आहे तो या वर्षीमध्ये तो निश्चितपणानं मोडला जाईल का, किंवा कोणते फॅक्टर तुम्हाला जास्त इफेक्टिव्ह वाटतात? कुठलाही फॅक्टर या निवडणुकीमध्ये चालणार नाही. विकासाचा आणि भारतीय जनता पार्टीचाच फॅक्टर या तालुक्यामध्ये मुडलेमध्ये चालणार आहे. विरोधकाचं कशा प्रकारे आव्हान असणार आहे तुम्हाला?
विरोधकाचं आव्हान आमच्या पुढं अतिशय नगण्य आहे, कारण आम्हाला जनतेची साथ आहे. जनतेच्या साथ असल्यानंतर कुणाची निवडून येण्याच्या संदर्भात कुठलीही अडचण नसल्यामुळं विरोधकाचं आव्हान आम्ही समजत नाही. नाना, लोकसभेला परिवर्तन झालंय आपल्या माढा तालुक्यात, विधानसभेला झालंय. आता विरोधकांचं असं म्हणणं आहे की अंदाबी आबामाजी शिंदेना आम्ही पराभूत करून परिवर्तन पुन्हा एकदा झेडपीत आणि पंचायत करू. त्याकडे आपण कसं पाहताय? ती एक या तालुक्यातील जनतेच्या हातून झालेली चूक होती. ती चूक या तालुक्यातील मतदारांनी मान्य केलेली आहे. आता त्यांनी त्या झोलावरती जाऊ नये. निश्चितपणे या तालुक्यातील विकासाच्या मुद्द्यावर जनता आदरणीय दादाच्या आणि रणजित शिंदेच्या पाठीमागे आहे. या निवडणुकीत कोणते मुद्दे महत्त्वाचे चर्चेले जातील? मग ते शेतकऱ्यांच्या संदर्भात असतील, व्यापारी वर्गाच्या संदर्भात असतील किंवा मूलभूत प्रश्नाच्या संदर्भात असतील, कोणत्या मुद्द्यावर जास्त लक्ष केंद्रित केलं जाईल असं वाटतंय तुम्हाला? निश्चितपणे शेतकऱ्याच्या प्रश्नाच्या संदर्भात शिनामाडा उपसा जलसिंचन योजनेचं काम आदरणीय दादांनी या तालुक्यामध्ये गेले 20 वर्षे सातत्याने चालू आहे. परंतु गेल्या वर्षी या तालुक्यातील जनतेच्या हातून थोडीशी चूक झाली आणि त्याचे परिणाम या तालुक्यातील जनता आजही भोगते आहे. कारण या ठिकाणी शिनामाडा योजनेचं पाणी निश्चितपणे सुरू करण्याच्या बाबतीत कुणीही या तालुक्यातील जे जनतेची दिशाभूल करून लोकसभेमध्ये असतील किंवा विधानसभेमध्ये असतील ते शिरले, त्यांना या तालुक्यातील विकासाचं काही देणं घेणं नाही. नाना, दोन्ही राष्ट्रवादीचा एकत्रीकरणाचा आपल्याला काय तोटा होईल का? बिलकुल नाही. ही सगळी टीम एकच असल्यामुळं आम्ही त्या दोन्ही राष्ट्रवादीचा तोटा आमच्याकडे कुठल्याही प्रकारचा नाही. आम्ही त्यांच्याकडे बघत नाही, कारण या देशामध्ये भारतीय जनता पार्टीचे आदरणीय नरेंद्रभाई मोदी पंतप्रधान आहेत. राज्यामध्ये देवाभाऊ मुख्यमंत्री आहेत. आणि इथून तिथून चेन ही जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत स्तरावरती नेण्याचं काम निश्चित या जिल्ह्यातील आदरणीय जयकुमार गोरेभाऊ यांनी आव्हान दिलेलं आहे सगळ्या मतदाराला. विकासाच्या जोरावरती आपण आम्हाला सहकार्य करावं. निश्चितपणे त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देण्याचं काम निश्चितपणे या तालुक्यातील जनता करणार आहे. नाना, अखेरचा प्रश्न आहे. ज्या पद्धतीनं माजी आमदार बबनरावजी शिंदे यांना अनेक सहकाऱ्यांनी जी आहे ती राजकीय साथ देत आलेले आहेत. यापैकी जर पाहिलं असेल तर 2 पाटलांनी मात्र शिंदेची साथ सोडली. एक सुहास पाटील जामगावकर आहेत, दुसरे तर आपले थेट नात्यातलेच युवाई आहेत. ते देखील आता घड्याळ किंवा तुतारी घेऊन सज्ज होत आहेत. कसं पाहायचं मग, कशामुळे हे असं होतं? काय, लोकशाही ही लोकशाहीची निवडणूक आहे आणि प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की आपण कुठं आहे याची जाणीव त्यांच्या मनामध्ये असते. आणि मग एखाद्या कार्यकर्त्यावरती तिकीट मिळालं नाही म्हणून अन्याय होतो, त्यावेळेला एखादा कार्यकर्ता बाहेर जातो. त्यामुळं अशा पद्धतीची अडचण, कार्यकर्ता गेला म्हणून मतदार काय जाणार नाही, ही परिस्थिती आहे. मग युवाई आणि घरात दोन येतील पद? 100% आम्ही भारतीय जनता पार्टीचे 5 उमेदवार निवडून येणार हा विश्वास आपल्याला दिलेला आहे. निश्चितपणे शिनामाडा योजनेचं काम रणजित बबनराव शिंदे यांनी की गेले 6 महिने जवळजवळ 1 कोटी रुपयाचं बिल थकीत असल्यामुळं कुठलाही MSEBचा अधिकारी त्या प्रश्नाकडे गांभीर्यानं बघत नाही आणि पाणी सोडायसाठी विलंब लागतो. मी या आजच्या उमेदवारी दाखल करण्याच्या प्रयत्नातून झालेलं आमची दाखल आणि याच्यातून एक सूचित करू शकतो की या तालुक्याचे तरुण नेते रणजित बबनराव शिंदे यांनी शिनामाडा उपसा जलसिंचन योजना चालू करण्याचं ठरवलेलं आहे. आणि त्यासाठी लागणारा 50 लाख रुपयाचा चेक कारखान्याच्या माध्यमातून देण्याचं धोरण त्यांनी आखलेलं आहे. चेक सुद्धा तयार आहे आणि मला खात्री आहे 2-3 दिवसाच्या आत शिनामाडाचं 30 तारखेच्या आत पाणी या शिनामाडाच्या सर्व गावाला मिळेल. शिनामाडाचा प्रश्न आहे, ऊस दराचा सुद्धा प्रश्न या निमित्तानं आता या झेडपीमध्ये चर्चेला जाऊन त्याचे इम्पॅक्ट काय होतील असं वाटतंय? ऊस दराच्या प्रश्नाच्या संदर्भात आदरणीय दादांचा या जिल्ह्यातील सगळ्यात मोठा कारखाना आहे आणि सातत्याने सगळ्या या जिल्ह्यामध्ये सगळ्यात उच्च दर देण्याचं काम निश्चितपणे विठ्ठलराव शिंदे कारखान्याच्या माध्यमातून केलं जातं. आणि सगळ्यात महत्त्वाची घटना की 10 दिवस शेतकऱ्याने ऊस कारखान्याला दिल्यानंतर 11व्या दिवशी पेमेंट देणारा हा महाराष्ट्रातील एकमेव कारखाना आहे. त्यामुळे ऊसाचा प्रश्न, या तालुक्यामध्ये ऊसाचं क्षेत्र भरपूर असल्यामुळं प्रत्येक शेतकऱ्याला आमदार बबनराव शिंदे यांच्या कारखान्याला ऊस घालावा अशी इच्छा आहे. थोडासा विलंब होतोय, त्याबद्दल कारखान्याची यंत्रणा सातत्याने पाठपुरावा करते. अखेरचा प्रश्न, ज्या पद्धतीनं मोहिते पाटील म्हटलं की सोलापूर जिल्ह्यात एक मोठा दबदबा होता, त्याच मोहिते पाटील कुटुंबियानं ही माडा असेल किंवा सोलापूर जिल्ह्यात एकंदरीत लक्ष घातलंय. पुढे जर मोहिते पाटलांचा इम्पॅक्ट या जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्तानं समोर येईल? बिलकुल येणार नाही, कारण या तालुक्यातील जनता ही विकासाच्या मुद्द्यावर आदरणीय शिंदे कुटुंबियांना साथ देते. आणि विकास कसा असतो
हे आदरणीय दादाने दाखवून दिलं. कुणाचाही इम्पॅक्ट या तालुक्यामध्ये कुठलीही जादूची कांडी आता चालणार नाही. झालेली चूक सर्व या तालुक्यातील मतदाराला मान्य आहे. थँक्यू.